श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटची भागवत एकादशी आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणता ना कोणता वार हा कोणत्या ना कोणत्या देवांना समर्पित असतो. त्यामुळे पहा, आजचा शनिवार जो आहे तर तो मारुतीरायांना समर्पित आहे आणि आज एकादशी आहे. तर एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे आपल्याला आजच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची विशेष अशी पूजा अर्चा करायची आहे. त्यांना दुधाने त्याचबरोबर पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यांची पंचोपचार पूजा आपल्याला करायची आहे. त्यांना तुळशीपत्र, हळद आणि तुळशीपत्र अर्पण करायचं आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही दुःख असतील, दारिद्र्य असतील ते दूर होऊन जातील आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करेल. जिथे भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते, उपाय केले जातात, त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही सदा विराजमान होत असते. त्यामुळे आपल्याला आज भरपूर काही सेवा करायच्या आहेत आणि त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे आहेत. त्यामुळेच पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा प्रभावशाली उपाय सांगणार आहे. संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये पहा, कापरासोबत अशी ही एक वस्तू जाळायची आहे. त्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती, करणी-बाधा दूर होईल आणि घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात राहील. म्हणजे अखंड कृपा माता लक्ष्मीची आपल्या घरावरती राहील. इतका हा प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मकता, त्याचबरोबर सकारात्मकता आणि लक्ष्मी, अलक्ष्मी, त्याचबरोबर चांगली माणसं, वाईट माणसं, तर हे सर्वजण आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधूनच येत असतात. त्यामुळेच पहा, ह्या अशा विशिष्ट तिथींना आपल्या घराच्या उंबरठ्यावरती काही उपाय करायचे आहेत, ज्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करणार नाही आणि घरामधली जी निगेटिव्ह एनर्जी आहे, दोष आहेत, ते सर्व दूर होऊन जातील. तर पहा, आपल्या घरामध्ये आपले घरातील सदस्य सोडून इतर माणसं देखील आपल्या घरामध्ये येत असतात. ही काही माणसं असतात ना, ती आपल्या घरामध्ये जर आली, काही वाईट माणसं देखील आपल्या घरामध्ये येतात आणि ही माणसं आपल्या घरामधून गेली की आपल्या घरामधलं अचानक वातावरण हे बिघडलं जातं. म्हणजे आपल्या घरामध्ये अचानक भांडणं व्हायला लागतात, कलह व्हायला लागतात. त्याचबरोबर लहान मुलं जी आहेत तर ती अचानक रडायला लागतात, खूप किरकिर करायला लागतात आणि मोठे माणसं देखील असतील तर त्यांचंसुद्धा अचानक डोकं दुखायला लागतं. तर पहा, अशी काही वाईट माणसं जे असतात तर त्यांची नजर ही आपल्या घराला लागली जाते आणि ती व्यक्ती जेव्हा आपल्या घरातून जाते त्यावेळेस आपल्या घरामधलं वातावरण हे निगेटिव्ह होऊन जातं आणि आपल्या घरामध्ये असे काही बदल व्हायला लागतात. किंवा पहा, आपण कधी कधी बाहेर जात असतो आणि बाहेर गेल्यावर आपण कोणत्या जागेवर जातो, कोणत्या नाही, तर काही जागा ह्या चांगल्या ह्या असतात आणि काही जागा ह्या वाईट असतात. आणि पहा, त्या वाईट जागेमधून आपण घरात येत असतो आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर ती निगेटिव्ह एनर्जी देखील आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. यामुळे पहा, आपल्या घरामध्ये अचानक भांडणं व्हायला सुरुवात होते आणि आपल्या घरामध्ये एकमेकांशी पटणं बंद होतं आणि एकमेकांमध्ये भांडणं व्हायला लागतं. तर अशा काही गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात, आपल्या घराला नजर लागली जाते. त्यामुळेच आपल्याला काही उपाय आपल्या घरामध्ये हे करायचे असतात. ह्या विशिष्ट तिथी असतात. ह्या विशिष्ट तिथींना जर आपण असे काही उपाय आपल्या घरामध्ये जर केले तर आपल्या घरामधली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होऊन जाते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचे मार्ग हे खुलले जातात. आता बघा, हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. 6च्या नंतर तुम्ही रात्री 12पर्यंत हा उपाय कधीही करू शकता. आता बघा, आपल्याला उपाय काय करायचा आहे तर पहा, ह्या उपायासाठी आपल्याला एक प्लेट लागणार आहे किंवा मग तुम्ही एखाद्या मातीचं भांडं जरी घेतलं तरी चालेल. तर त्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि 7 आपल्याला कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर घेऊ शकता. जर भीमसेनी कापूर नसेल तर जो साधा कापूर आहे तो घेतला तरी चालेल. त्याचबरोबर 7 वेलच्या घ्यायच्या आहेत, 7 लवंगा घ्यायच्या आहेत आणि ह्या वस्तूंसोबतच आपल्याला थोडंसं चिमूटभर खडे मीठ देखील घ्यायचं आहे. तर ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तर त्या शेवटच्या कोपऱ्यामध्ये
जायचं आहे. तर पहा तुमचा शेवटच्या कोपऱ्यामध्ये जर बेडरूम असेल आणि नंतर किचन असेल, नंतर हॉल असेल घराचा आणि नंतर आपला मुख्य दरवाजा असेल, तर आपला जो शेवटचा कोपरा आहे म्हणजे तुमचे जे बेडरूम असेल त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जायचं आहे आणि ह्या वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत. तर पहा ही शेवटच्या कोपऱ्यामध्ये आपण जी प्लेट घेऊन गेलेला आहात प्रज्वलित केलेली आहे, तर ती आपल्याला पूर्ण घरामधून फिरवायची आहे. म्हणजे आपल्या शेवटचा जो घर आहे तर त्या शेवटचं जे टोक आहे त्या टोकामध्ये पूर्ण ठिकाणी फिरवायची. तशीच आपल्या पूर्ण घरामध्ये फिरवत फिरवत सर्व कोपरे कापरे सर्व ठिकाणी फिरवून आपल्याला ती आपल्या मुख्य उंबरठ्यापर्यंत घेऊन यायची आहे. आणि मुख्य उंबरठ्यावर ती प्लेट आपण ठेवल्याच्या नंतर आपल्या दरवाजाच्या तिथून सुद्धा सर्व ठिकाणी फिरवायचे आहे. मुख्य दरवाजावरून फिरून घ्यायचे आहे आणि आपल्या उंबरठ्यावर ठेवायचे आहे. त्यानंतर असं करत असताना आपल्याला जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करत ह्या गोष्टी घरातून फिरवायच्या आहेत. माझ्या घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे आणि घरामध्ये लक्ष्मी मातेचा प्रवेश होऊ दे असं म्हणत आपल्याला ही प्लेट घरातून आपल्याला फिरवत आपल्या मुख्य दरवाजावरती आणायची आहे. आणि घराचा जो उंबरठा आहे त्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे. असं केल्याने पहा आपल्या घरातली नकारात्मकता दूर होते. घरातली जी इडापिडा आहे तर ती बाहेर निघून जाते. तर ह्या सर्व वस्तू ज्या आहेत तर ह्या वस्तूंमध्ये जी घरातली नकारात्मक शक्ती आहे तर ती येऊन खाक झालेली असते आणि ती आपल्याला घराच्या बाहेर घेऊन जायची असते. त्यामुळे आपल्याला ही आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवून त्या वस्तू जेवढ्या जळतील तेवढ्याच जळू द्यायच्या आहेत. तर पहा अशा प्रकारे आपल्याला हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे ती बाहेर जाते आणि घरामध्ये जर कोणाची नजर आपल्या घराला लागलेली असेल ती सुद्धा दूर होऊन जाते. आणि त्याचबरोबर कुणी करणीबाधा केलेली असेल कुणी शत्रुदोष असेल तर तो सुद्धा दूर होऊन जातो. इतका हा प्रभावशाली उपाय आपल्याला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. तर पहा अशा काही वस्तू आपण घरातून फिरवत जर आपण अशा उंबरठ्यापर्यंत जाळल्या तर आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होत असतात आणि घरातली नकारात्मकता त्या कापूर आणि त्या लवंग वेलचीमध्ये जाऊन समावेश होत असतो. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला आज संध्याकाळी करायच्या आहेत. आता बघा आपल्याला ही जी प्लेट आहे तर ती जेवढ्या वस्तू जळतील तेवढ्या जळू द्यायच्या आहेत आणि जळाल्यानंतर ती प्लेट आपल्याला घराच्या आतमध्ये घ्यायची आहे. आणि पहा दुसऱ्या दिवशी त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं पाणी मिक्स करून ते एखाद्या झाडाला घालू द्यायचं. तर पहा अशा प्रकारे हा अत्यंत सोपा आणि साधा उपाय आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी बाहेर करण्यासाठी करायचा आहे. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.